राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची सध्या उत्कंठा आहे। 26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत ही संपत असल्याने निवडणुका त्यापूर्वीच होतील असं वाटत होतं, पण आता या निवडणुका डिसेंबरमध्ये होतील असं दिसतंय। दैनिक लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। लाडकी बहीण योजनेची योग्य आणि लाभदायी अंमलबजावणी करण्यासाठी महायुतीला पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये झारखंड बरोबर घेतली जाणार असल्याचं समजतंय। दरम्यान निवडणुका पुढे ढकलल्या तरीही निकाल बदलणार नसल्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलाय। हे बघा, कितीही तुम्ही पुढे ढकलले तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत तुम्ही, आणि हा रडीचा डाव आहे। म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे हा सरकारचा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योगांनी इलेक्शन लोकसभेमध्ये? केंद्र सरकार हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे, हेच या सरकारला कळत नाही। इथे तर गल्लत होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।